आपण एकीकडे शेतकरी सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणू लागलो। शेतकऱ्यांच्या हातात स्मार्ट आता फोन पाहिजे, फोन आला तर व्यवस्था पाहिजे, व्यवस्था आली तर त्या ठिकाणी ज्या अनेक शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून जे आपण उपक्रम करतोय त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनेक असे सरकारने आपल्याला एआयच्या माध्यमातून नवीन प्रस्ताव दिलेले आहेत। महाएग्रो एआयचा शेतकरी होता जो स्मार्ट उद्योजक बनणार आहे, परंतु तो बनण्याच्या ऐवजी आज ज्या पद्धतीने बँकेचा कर्ज घेतल्यानंतर बँकेचा कर्ज माफीच्या बद्दल आम्ही स्वतः आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, अजित दादा होते, तिघाच्या सहीने आम्ही जाहीरनामा दिलेला आहे 7/12 कोरा करण्याचा। आज ते शेतकरी आम्हाला गावागावात खेड्यापाड्यामध्ये विचारतात कधी होणार आहे तुमची ही कर्जमाफी। सरकारने सांगितलं लवकरात लवकर होणार आहे, आम्ही त्यांना लवकरात लवकर बोलतोय, परंतु ज्या ज्या निवडणुकीच्या काळामध्ये जे प्रश्न शेतकरी विचारतात त्याच्याबद्दल ह्या अधिवेशनामध्ये तरीही अंतिम ती कर्जमाफी करताना फार जाचक करू नये। जे काही कर्जमाफी करायची आहे 3 लाख करायची, 5 लाख करायची, 10 लाख करायची, सरसगट करायची का सर पूर्ण 7/12 कोरा करायचा आहे, जे काही असेल तो निर्णय जे रेग्युलर शेतकरी भरतात पैसा त्या रेग्युलर शेतकऱ्याला आपण मदत करत नाही, मग जे शेतकरी भरतात तेही भरणार नाही। आज बँका अडचणीमध्ये आलेल्या आहे, नॅशनलाइज बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, सहकार बँकाच्या अनेक शाखेमध्ये ज्या पद्धतीचा पैशाचा तुटवडा येऊ लागला याचा अर्थ असा आहे की शासनाने याच्यामध्ये या अधिवेशनामध्ये तरीही अंतिम निर्णय घ्यावा आणि एकदा अंतिम निर्णय घेतला तर ती कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकरी सक्षम होणार नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे। ती खरेदी करताना जे जे माल आपल्या केंद्र सरकारने आधारभूत किंमती दिलेल्या आहे त्या किमतीमध्ये का होत नाही, पण ते होणं खरेदी जरुरी आहे। आता याच्यासाठी काही ठिकाणी गोडाऊन नाही म्हणतात, काही ठिकाणी बारदाना नाही, अशा अनेक छोट्या छोट्या अडचणीमध्ये अधिकारी फक्त गोल घुमवतात आणि याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। मला आपण स्पेशल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो। जय हिंद।